ही गोष्ट होणार आहे. तसं त्या बैलगाडी क्षेत्रात काय झालं, काय ठराविक गाड्या मी सोडतो त्या मला म्हणजे त्या बैलांचा काय अंदाज आहे, त्या नंदींचा एक विश्वास आहे मला की त्या गाडी राहू शकते. आता बकासूर बोला, ती गाडी मला माहिती असते की राहू शकतो. नवीन नवीन तो पहिऱ्यात आला की ते 100% काय ना काय तर नवीन घडवतो. तो कोणत्या पण खांद्या असो, डावी असो उजवी असो, तो काय ना काय तरी घडवतो, राहतोच फायनलला. आता अशी आहेत भरपूर बैल, सावकार नेमगावचा, आमचा रायना आहे, चिके आहे, अशी बैल आहेत किती राहू शकतात फायनलला. बैलगाड्याच्या क्षेत्रात तुला किती वर्ष झाली? मला 3-4 वर्ष झाली चालू आलं. आता याच्या आधी लॉकडाऊनच्या आधी पण यायचो. सुट्टी मेकरचा पाया कुठल्या मैदानात? मथुर पासून, मथुर आणि भारत. मथुर आणि भारत. हा, ती घरचीच बैल दोन्ही पण आपले. मग एक सुट्टी मेकर म्हणून तुझं योगदान कुठल्या बैलाला देतील? मी भारतलाच देईल सगळ्यात जास्त. सप्तेंद्र केसरी भारत. काय शिकवलं भारतनं तुझ्या आयुष्यात? भारतनं सगळं शिकवलं मला. मोठं झाल्यानंतर लोक आपली असते ती, आपण जेव्हा लहान असतो तेव्हा आपलं कोण नसते. ज्या वेळेला मी आमच्या गावातल्या गाड्या सोडायचो ना फेऱ्याला, त्यावेळेला आमच्या गावातले लोक बोलायचे की तू नको बैल पकडू, दुसऱ्याला पकडू दे, ती तुझं काम नाही, तू ती सोडू शकत नाही. त्यावेळी मी काय करायचो, ती बैल घ्यायचो हिसकून की नाही मी सोडू शकतो, मी करू शकतो. त्यावेळेला मला म्हणजे म्हणजे मोठा बैल द्यायला लागली भारत बिरत हातात, त्यावेळी भारत सोडायला लागलो. मग त्यानंतर लोक मला बोलवायला लागली की आमच्या पण बैलाची सुट्टी कर. मग त्या एक नंबरच्या एका बैलापासून माझी म्हणजे ती चर्चा झाली. मित्रांनो, एक शेर है कि मुर्दा लोहे को हथियार समझने वाले अपने आंसू का औजार बनाने वाले, हमको बेकार समजते हैं सियासतदार, मगर हम है इस देश के सरकार बनाने वाले. म्हणजे आपल्या समोर जो सुट्टी मेकर आहे, आपल्याला जरी त्याचं आता कौतुक वाटत असलं किंवा प्रसिद्ध सुट्टी मेकर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात असलं, तरी त्याचा संघर्षाचा काळ सुद्धा त्यानं सांगितलाय की काळ असा होता की गावातली घरातली लोक नसते ती, कोण कोणाला नसतं. आणि आता असं असतं की चर्चा झाली तरी गाव कधी कौतुक नाही करत, कौतुक हे आपल्यालाच करायचं असतं आणि आपलं आपणच मोठं व्हायचं असतं, आपल्याला मोठं करणारं कोण नसतं.